नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र महेंद्र दोंदे, सक्षम आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. आज मी आमचे मित्र श्री पिंगळे सर यांच्याकडे आलेलो आहे त्यांची मुलाखत घेण्यासाठी. त्यांचं शॉप आहे व तेही आमच्यासारखे सामाजिक कार्यात आहेत. तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे व तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे. व जे आपले हजारो मेंबर सक्षम आधार फाउंडेशन मध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यासाठी सरांकडे खास ऑफर राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघायचा आहे व शेअर करायचा आहे व लाईक करायचा आहे. सर नमस्कार. नमस्कार, माझं नाव शांताराम कारभारी पिंगळे, आशिष रेडीमेड गार्मेंट्स, मखमालाबाद बस स्टँड जवळ. सर आपला मोबाईल नंबर सांगा. 9823 45 45 97. अच्छा. आणि सर आपलं जे शॉप आहे ते मखमालाबाद स्टँडच्या जवळ एक्झॅक्ट जवळ राम राम मंदिराच्या आणि बस स्टँडच्या मध्येच. ओके. आणि सरांनी आताच इंटेरियरचं खूप छान काम केलेलं आहे व नवीन व्हरायटीचा माल पण भरलेला आहे. त्याबद्दल सर स्वतः माहिती सांगणार आहे, तर तुम्ही ती लक्ष देऊन ऐकायची आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की सरांचे चिरंजीव दादा आशिष नाव आहे ना बेटा? आशिष दादा कितीला आहे बेटा तू? आशिष दादा 12वीला आहे, कॉलेज स्टुडंट आहे. पण तो फावल्या वेळामध्ये कुठेही न फिरता वडिलांचा शेती व्यवसाय आहे, हा गारमेंटचा व्यवसाय आहे, त्याकडे लक्ष देतो. सर थोडं आशिष दादा बद्दल थोडी माहिती सांगायची आहे. मी शेतीवर गेल्यानंतर माझा पूर्ण व्यवसाय हाच सांभाळतो आणि बऱ्याच वेळेस काही लागलं तो कॉल करतो. अरे वा. बाकी कस्टमरशी एकदम संयमानच राहत होतो. अरे वा, म्हणजे पूर्ण लक्ष देतो, पूर्णपणे लक्ष देतो आणि 100% वेळ माझ्या जवळच असतो तो. असं सर याबद्दल तुमचं स्पेशल अभिनंदन. कारण सांगतो, नवीन पिढी जी आहे ती फावल्या वेळामध्ये मित्रमंडळी व इतर मोबाईलचा टाइमपास किंवा चालले मिसळ पार्टी इतर ठिकाणी वेळ वाया घालवता व नंतर जे वय आहे मुलांचं ते म्हणजे जास्त होत जातं. मग ते जर व्यवसाय करू शकत नाही, शिकत नाही, नोकरी करू शकत नाही व नंतर त्यांचं आयुष्य स्ट्रगल लाईफ जातं त्यांचं सर्वांचं. तर दादाचं स्पेशल अभिनंदन करायचं आहे. हे जे शेती व्यावसायिक मंडळी आहे किंवा नुसते व्यापारी आहे ते थोडस संकट आले की थोडे हार मानतात, बरोबर का नाही? तर तुमचा जो अनुभव आहे की लोकांनी कसं जोडधंदा करायचा आहे, तो कसं फॅमिलीला मुलांना सोबत घेऊन हे व्यवसाय चालवायचा आहे, त्याबद्दल थोडं तुम्ही उपदेश द्या सर आमच्या मित्रांना. मी पहिले शेतीच करायचो, पण नंतर बिझनेस चालू केला. दोन्ही पण काम एकदम म्हणजे चांगल्या प्रकारेच केले. सगळ्या याच्यात लक्ष दिलं, पण शेतीला जोडधंदा हा पाहिजेच म्हणून दोन्ही प्रकारे काम चालू केलं. आणि आशिषने मला साथ दिली. त्या हिशोबानं मुलांनी पण त्यांच्या याच्यात साथ दिली पाहिजे असं. बरोबर. हे बघा सर, आता दादाचं वय आहे, आता ह्या वयात जो तो एखादा मार्ग निवडला त्याचा तो मार्ग तो बरोबर चालणार आहे. ह्या वयात जर 20-25 पर्यंत मुलं जर मार्ग चुकले पुढे चुकले बरोबर का नाही? आणि तुम्ही हा व्यवसाय साधारण किती वर्षापासून सुरू केलेला आहे? मला 13 वर्ष झाले हा व्यवसाय चालू करून. अच्छा. मी थोड्या याच्यापासून स्टार्टिंग केला, त्यातून शिकत गेलो, मग आज बऱ्याच अंशी मग प्रगती झाली, अनुभव आलेला आहे, रेलचेल चालू आहे. बरोबर. आणि मित्रांनो, आपले शांताराम भाऊ जे आहे ते नुसते व्यापारी नाहीये, ते एक सामाजिक बांधिलकी असलेलं व्यक्तिमत्व आहे. माझा बांधकाम व्यवसाय आहे, आमची ओळख साधारण 20 वर्षापासूनची. 20 वर्षापासून त्यापासून भाऊंकडेच मी कपडे घेतो. आणि कपड्याचं तुम्हाला मी स्पेशल तुम्हाला एक हे देणार आहे, तर त्याला म्हणून आपण सरप्राईज जे मी कपडे घेतो. एक सरकार नावाचा कपडा आहे, बरोबर ना? रुबीचं सरकार येतं सगळं. बऱ्याच अंशी बऱ्याच वेळेस साहेब सरकारच मागतं. वाटांचं सरकार मागले का ते खुश होऊन जातात, त्याचे 2-4 शर्ट घेऊन 4-5 शर्ट घेऊनच जातात, बाकी काहीच नाही असं. आणि इतर मित्रांना पण बरंच सांगितलं. आता आमच्याकडे बाकीचं रामराजचं पण व्हरायटी भरपूर असते असं. हो बरोबर. आता जे कंपनी आहे ते सर नंतर एक कंपनी सांगणार आहे. इतकी महागाई झालेली आहे की जोडधंद्याची खूप गरज आहे. बरोबर. नुसतं शेतीवरती शेतकरी बांधव घाम गाळतो, कष्ट करतो. प्रत्येक फळाला, प्रत्येक पिकाला 2-4-6 महिने जातात. आणि द्राक्ष सारख्याला तर वर्ष जातं. बरोबर. मग ते घाम गाळायचा पूर्ण कुटुंब तिथे राबतं, भांडवल कर्ज काढतं, सोसायटी काढतं, उधाऱ्या करतं फर्टिलायझर मध्ये. जर निसर्ग राजाने जर काही हे कोप केला तर ते पूर्ण नुकसान होतं. जसं की आता कोरोना होता, शेतकरी बांधवांचे खूप हाल झाले, बरोबर की नाही? त्यामुळे मी असं सांगेल, आता ही मुलाखत खूप वेगळी मुलाखत आहे. खरं म्हणजे मला खूप आनंद होत आहे
की शेतकरी बांधवांनी जेव्हा जेव्हा जोडधंदा चालू केला. करता हो तेव्हा मला जास्त आनंद होतो. हो तर शांताराम भाऊ, आज आमचे जे प्रेक्षक आहे, आमचं हा. सक्षम आधार फाउंडेशन संस्था आहे, हो. त्यामध्ये हजारो लोकांचा ग्रुप आहे. शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, व्यापारी बांधव आहे, आर्किटेक्ट आहे, बिल्डर आहे. हो. प्रत्येकाला सोनं घ्यावं लागतं. आम्ही सुवर्ण पण, आमचे स्वर्ण अलंकार विकणारे पण आमचे मित्र आहे. हा. जसे तिथे तुम्ही कपडे शोरूम आहे, कोणाचं गाडीचं शोरूम आहे. हा. तर माझं असं टार्गेट आहे की एकमेकाला, हे जे हजारो जो परिवार आहे एकमेकाकडे जायचं. हो बरोबर. का बरं? की आपल्याला रेडीमेड आपला परिवार तयार झालेला आहे, तयार आणि झाला. एकमेकाकडे शॉपिंग करायची. शॉपिंग करायची. बरोबर ना? हो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही माहिती सांगणार आहे. त्यामध्ये सरांकडे आपल्याला स्पेशल गिफ्ट राहणार आहे. जेव्हा आपण खरेदी करू त्यामध्ये सर आपल्याला सवलत देणार आहे. पण आता मेन मुद्दा जो आहे की शेतकरी बांधव हे थोडी हिंमत करत नाही व्यवसायाकडे वळण्याची, की होईल का, जमेल का. कारण आपल्या महाराष्ट्रीयन जे आहे, रक्त जे आहे हो. ते थोडं असं राबणारं रक्त आहे, कष्टकरी आहे. कष्ट करणे. व्यापारीनं आपल्यात काहीच संबंधच नव्हता. हो काहीच आपले वडील, आजोबा, पंजोबा सगळे हे शेतकरी होते. शेतकरी होते. हो. बरोबर ना दादा? तर आता ही पिढीसाठी म्हणजे माझा मुलगा आर्किटेक्ट झालेला आहे, मी पण व्यापारी आहे, पण थोडं जड जातं ते. जड जात. तर मग तुम्ही असं सांगा प्रेक्षकांना की तुमची जी दिनचर्या आहे, हो. तुम्ही सोमवार ते शनिवार तुमचं कधी उठता, कसं करता, कसं मॅनेज करता व्यवसाय, ते शेती आणि व्यवसाय त्याच्याबद्दल माहिती सांगा. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर आमचे दुकानात 8, 8:15, 8:30 मी दुकानात येतो. अच्छा. त्या हिशोबानं मग नंतर मुलगा आला, आशिष आला दुकानात, तर मग मी मळ्यातली ऍडजस्टमेंट करून हा. परत दुपारी दुकानात येतो. मग तो अभ्यासासाठी घरी जातो. अच्छा. मग त्या हिशोबानं मग दोन्ही पण व्यवसाय किंवा शेती दोन्ही पण ऍडजस्टमेंट होऊन जाते. असं हो ना. म्हणजे जर केलं तर होतं. केलं तर होतच, होतं. 100% होतच. असं मेन जो मुद्दा आहे की सरांकडे काय काय व्हरायटी आहे त्याकडे आपण येणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. थोडीशी माहिती द्या सर, काय काय आपल्याकडे मटेरियल आहे. आमच्याकडे डिक्सीचे ब्रँड आहे, माचो आहे, जॉकी आहे. इनरवेअर मध्ये साडी, सुटिंग, शर्टिंग, छोटे रेडीमेड वगैरे सगळे. अच्छा. आणि सर टी शर्ट नाईट पॅन्ट तर कंटिन्यू असतात, अच्छा. चांगल्या ब्रँडचे असतात ते. हो. आणि सर समजा एखाद्याचा मोठा सोहळा असतो, जसं की साखरपुडा आहे, हो. लग्न आहे, मग त्याने जर लॉट मध्ये घेतलं, बल्क मध्ये, क्वांटिटी, हो, तर त्याला- तुमच्याकडे रेट. हो रेट रिझनेबलच राहतील त्या हिशोबाने. हो. मित्रांनो, हे जरा लक्ष देऊन ऐकायचं आहे. तुमचा किती छोटा प्रोग्राम असो किंवा किती मोठा प्रोग्राम असो, सरांकडे सर्व प्रकारचा व्हरायटी उपलब्ध असते. तर मित्रांनो, सर आपल्याला त्यांच्या दुकानामध्ये काय काय व्हरायटी आहे त्याची माहिती देणार आहे. पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष खरेदीला येणार, तर सर ही जी लिंक आहे युट्यूबची, जेव्हा आपला सक्षम आधारचा जो परिवार आहे हो. ते तुमच्याकडे येतील लिंक घेऊन, हो. तेव्हा तुम्ही त्यांना नक्कीच सवलत देणार आहे बिलामध्ये. नक्कीच, हा. नक्कीच. तर मित्रांनो, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. आता सर त्यांची माहिती सांगते. सर, माहिती सांगायची आहे. आमच्याकडे आता हा डिक्सीचा ब्रँड आहे. ओके. सगळ्यात आम्ही स्टार्टिंग पासून डिक्सीच चालू केलं, पण डिक्सीची क्वालिटी आहे अच्छा. मस्त, चांगली अच्छा. म्हणजे क्वालिटी क्वालिटी. हो. तुमचा अनुभवाने खूप छान. अनुभवाने एकदम छान आहे त्याच्यात. ओके. आणि रिप्लाय पण एकदम सुंदर. अच्छा. ओके. त्यात आमच्याकडे रुमाल, हा. शॉल, टोपी, अच्छा. उपरणे, म्हणजे टॉवेल. आहेराचा आहे, आहेराचं सगळे मानापानाचा. मानापानाचे. अच्छा. त्यात पण सरी व्हरायटी आहे. हो, त्यातले रुमाल पण भारीवाले असतात. अच्छा. असं ओके. हे शर्टिंग आहे, ओके. हे शॉल आहे. ओके. आमच्याकडे सगळ्यात जास्त चालणारी शॉल आहे. ओपनच करून दाखवा. हो, अच्छा. ही रनिंग आयटम आहे. हे रनिंग आयटम आहे आमच्याकडले. ओके. हे बघा मित्रांनो, खूपच छान आहे बघा. खूपच छान सर, क्वालिटी बेस्ट वाटली. एकदम सुंदर. ओके. त्यात आमच्याकडे असं हे टॉवेल पण चांगले मध्ये येतात, रामराजचे. ओके. वेल स्पून रामराज आहे. ओके. सर, एक ओपन करून दाखवता येईल? खूपच बढिया मित्रांनो, अतिशय छान क्वालिटी आहे. कॉटन मध्ये रामराज पण अच्छा, स्मूथ क्वालिटी येते कॉटनची. ओके. ओके. खूप बढिया. हा कपडा कॉटनचा आहे, अतिशय स्मूथ आहे आणि ब्रँडेड रामराज क्वालिटीचा. येतं लक्षात. लगेच हात लावला तर लक्षात येतं लगेच. ओके. म्हणजे आपल्याकडे टावेल पण आहे, टॉवेल पण येतो. हो, शूटिंग शर्टिंग आहे. शूटिंग शर्टिंग. ओके. वरती पण त्यांचं दालन आहे, हो. तिथे पण त्यांनी आताच रिनोव्हेशन केलेलं आहे व तिथे सर्व प्रकारचा तुम्हाला माल बघायला भेटणार आहे. हो. ओके. इकडे काय सर आता? त्यानंतर हे नाईट पॅन्ट, टी शर्ट. ओके.
चांगल्या खूप प्रतीच्या नाईट पॅन्ट मिळतं आमच्याकडं. अच्छा, तर एक उघडून दाखवा. ओके, त्याच्या सर्व प्रकारचे साईज आहे का सर? सर्व प्रकारच्या साईज मिळतील त्याच्यामध्ये. ओके, हाफ पण बरमुडा वगैरे सर्व. हाफ बरमोडा पण मिळतील, ओके, फोर्थ पण मिळेल. ओके, असं आहे. टी शर्ट पण मिळतील. टी शर्ट पण मिळतं. टी शर्ट पण चांगल्या क्वालिटीचं. अरे वा, खूपच छान आहे. सॉफ्ट कपडा आहे. हो, सॉफ्ट कपडा. डॅझलचा येतो, जुकीचा येतो. जुकीचा सगळ्यात जास्त चालतो, त्याला पॉकेट असतो. हा, पॉकेट. कारण मला स्वतःला हो. पॉकेट लागतं, मोबाईलची सवय असते. छान छान. काही एजेसीचे असतात. ओके, यात पण साईज सर्व प्रकारचे हो, आहेत. साईज एल एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल अच्छा. सगळ्या साईज आता मिळतील. याला कॉलर आहे, असं राऊंड पण असतो का? राऊंड नेक पण मिळतील त्याच्यात. अच्छा, ओके. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे टी शर्ट मध्ये सर्व प्रकारचे सर्व मिळतील. प्रकारचे टी शर्ट मिळतील. ओके. नाईट पॅन्ट टी शर्ट मिळतील. असं ओके, इथं ब्लाऊज, ओके, ताग्यातले ब्लाऊज मिळतील आमच्याकडं. ओके. आता कसं सर, वन पीस तागा आहे की सिंगल पीस आहे? नाही, ते कटिंग करून देतो. मीटरवर असतं ते. मीटरवर हो. असतं. कट ओके. पीस असतात, मीटरवर पण असतात. अच्छा, ओके. आणि सर्व प्रकारचे व्हरायटी दिसतात. हो. कलर. आणि बाकीचं मग छोटे ड्रेस, बेबीचे सर्व मटेरियल मिळेल आमच्याकडे. छोट्या पिल्लूंचे. हो. अच्छा, ओके, छान छान. लहान बाळांचे वगैरे ड्रेस वगैरे, छोटे छोटे ड्रेस. एखादा ड्रेस काढून दाखवा सर. अरे वा, साधारण किती वर्षापर्यंत चालतंय? 5-6 महिने, 1 वर्ष, अरे वा, 5-6 महिन्यापर्यंत आरामशीर येऊन जाईल. एकदम छान क्वालिटी आहे. हे बघा मित्रांनो, दादा जवळून घ्यायचं आहे. अतिशय छान क्वालिटी आहे. नटखटचा ब्रँडेड आहे, सांगा. क्वालिटी चांगली. एकदम बढिया. म्हणजे छोट्या मुलांचे छोट्या सर्व मुलांचे. साईजचे, सर्व सर्व साईजचे, वयोगटातील कपडे आहेत. आहेत. ओके, हे झालं. जॉकी, आता जॉकी ब्रँड आहे. जॉकीचं पण मिळेल तिथं. अच्छा, जॉकीचा पण आपल्याकडे जॉकीचे व्हरायटी आहे. जॉकी पण मिळते. बॉक्सर वगैरे. इनर आहे का या? ओके, जॉकीच्या बॉक्सर वगैरे. हा हा. एक उघडून दाखवा सर ही. अच्छा, ओके. जॉकी म्हटल्यावरती काय जॉकी विषय? म्हटले. हो. सरांकडे सर्व प्रकारच्या व्हरायटी आहे, सर्व प्रकारच्या ब्रँड आहे व सर्व प्रकारच्या साईज आहे. साईज आहे. खूप बढिया. तर याच्याबद्दल माहिती द्या. तुमच्या हातात कुठल्या प्रकारची मुलींचे variety टी शर्ट आहे. आहे? ओके, ओके. अरे वा, ही छोट्या साईज पण मोठ्या साईज पण मिळतात. अरे वा, छान छान. कपडा बेस्ट आहे. जो जो कपडा आपण quality बघतोय ना हो. मित्रांनो, सर्व कपड्यामध्ये लगेच असं जाणवतंय की काहीतरी क्वालिटी वेगळीच आहे. वेगळीच. यस. अरे वा, फोटो सहित आहे. खूपच छान. हे बघा, अशा प्रकारचे याच्यामध्ये कपडा आहे. फोटो पण आहे. या असं. अरे वा. ओके, कपड्याची क्वालिटी छान आहे सर. इसाच कंपनीचं आहे. छान टी शर्ट येतो तो. एकदम बढिया. म्हणजे सर्व जी तुम्ही क्वालिटी ठेवलेली आहे हो. ती उच्च प्रतीची दिसते लगेच. चांगल्या डोळ्यात. प्रतीचीच क्वालिटी राहणार. हो. हे काय शर्ट दिसतंय, काय आहे हे? ते कॉलेजचे शर्ट आहे ते. अच्छा, College. कॉलेजचा युनिफॉर्म आहे का आपल्याकडे? हो. MVP चा युनिफॉर्म पण मिळतो आमच्याकडे. मित्रांनो, आता आपण सरांच्या वरचं दालन सरांनी आताच इंटिरियर केलेलं आहे व एक मजलावरती तयार केलेला आहे व खूपच छान प्रकारे त्यांनी सजवलेला आहे. माल पण भरपूर दिसतोय. तर सर जरा माहिती सांगायची आहे. आमच्याकडे शर्टिंग मध्ये क्रिप्लॉनची शर्टिंग, रामराजची शर्टिंग आहे, अच्छा, बजाजची शर्टिंग आहे, अच्छा. डोनियरची शूटिंग आहे, रेमंडची शूटिंग आहे, विमलची शूटिंग आहे. अरे वा. सर त्यातला एखादा त्याचा तागा काढून दाखवायचा आहे. अच्छा, इथली कुठली कंपनी ही सर? रामराज कंपनीचं शर्टिंग आहे. ओके, एकदम मस्त आहे. सॉफ्ट आहे, एकदम हो. बढिया. व्हाईट तर माझा आवडता कपडा आहे आणि White खूपच छानच दिसतोय. हो. एकदम बढिया. हे क्रिप्लॉनचं आहे. तर सर, आता ही जे जे नवीन कपडा दिसतोय त्याबद्दल तुम्ही कुठली कंपनी आहे काय जरा माहिती सांगायची आहे. लायक्रा आहे तो, डोनियर Okay. कंपनीचा. 2 इयर. सगळ्यात जास्त चालतो आता. अच्छा, हा कपडा सर पॅन्टचा की शर्ट? पॅन्ट. अच्छा, पॅन्टचा कपडा आहे 2 इयर कंपनीचा. डोनियर कंपनीचं. खूप छान. खूप छान. अरे वा. भारी आहे. इस्त्रीची गरज नाही. नाही, लायक्रा एकदम
एकदम बरं. सर हे आपण डोनेर दिसतोय ना? हो, सगळ्यांना आता नवीन यांच्यामध्ये सगळे लायक्रामध्ये जास्त चालतो मटेरियल. अच्छा, हो. खूप बरं, चांगलं. हे बघा इथे पण भरपूर व्हरायटी आहे. आता सर आपल्याला हळूहळू सर्व माहिती देणार आहे. सर आम्हाला सर्व माहिती सांगायची आहे, काय काय व्हरायटी आहे आपल्याकडे? ही क्रिप्लॉनची शर्टिंग आहे, ओके. ही डोनियरची शूटिंग आहे, हा. ही डोनियरची शूटिंग आहे, ही सोलिनोची शर्टिंग आहे, रामराजची शर्टिंग आहे. हे सगळं बजाज आणि क्रिप्लॉनची शर्टिंग येईल. सर याची माहिती द्यायची आहे, काय काय स्पीडचे शर्ट आहे आमच्याकडं. ओके, एकदम एक नंबरची क्वालिटी येईल. ओके. बाकी कंपनी स्पीड कंपनी देतो. ओके. आणि सर्व कलर दिसतात सर? हो, सर्व कलर मिळतील. जरा खोलून दाखवता. ओके, हे बघा मित्रांनो, हा ग्रीन कलर पण माझा खूप आवडता आहे. अरे वा छान, चेक्स पण आहे. हो, तर साधारण कशा रेंज आहे? साधारण 600-500 रुपयाच्या रेंज मध्ये अच्छा, बरीचशी रेंज बसते. हो हो, म्हणजे सर्व प्रकारचे असतात. साधारण 400-500 पासून तर पुढे जसं घेतलं 1000 जशी क्वालिटी तशी घेतली तशी. ओके, खूप छान, खूप छान. ओके, शर्ट छान आहे. साडी, आम्ही साडी विमलॉनची साडी पण ठेवतो. अच्छा, विमलॉन कंपनी ब्रँडचं ओके, चांगलं प्रति ओके. मटेरियल विकलं जातं हे साडी. जरा जवळून घ्यायचं आहे. हो. हे बघा, ही विमलॉनची साडी आहे. हे बघा, विमलॉन कंपनीची ब्रँडेड साडी आहे. ओके, ही पण विमलॉन आहे का? विमलॉन. ओके, जास्त रनिंग रनिंग ॲटम आहे. सर जरा उघडून दाखवता. हे पोस्टर रेंज. ओके, हे बघा, त्याच्यामध्ये फोटो सुद्धा आहे. फोटो. ओके, ही कुठली कंपनी आहे? पर्ल कंपनी. ही बघा, पर्ल कंपनी आहे. सरांचं एक विशेष आहे की जी कंपनी ज्याच्यामध्ये क्वालिटी असेल, जो कपडा चांगला असेल तो सर तेच ठेवायचं. कारण कस्टमर एकदा अनुभव घेतात, दोनदा अनुभव घेतात, तिसऱ्यांदा अनुभव घ्यायला येत नाही असं. त्यामुळे त्यांची असं आमची नेहमी चर्चा होते की जो चांगला माल आहे तोच आम्ही ठेवतो. खूप छान. ओके, साड्या इथे आहेत. ओके, हे एक वेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. कॅटलॉग साडी येतील ही. ओके, कॅटलॉग साडी. कसं करायचं? हा, जाऊन घे नाही. सर ही कुठली कंपनी आहे? हा सृष्टीचा ब्रँड आहे. अच्छा, सुरतवाला सृष्टी कंपनी आहे. त्यात पण व्हरायटी भरपूर दिसत आहे. अरे वा, हे बघा मित्रांनो, छान व्हरायटी आहे. सर्व नवीन व्हरायटी आपल्याकडे दिसत आहे. हो, आणि जागा असल्यामुळे तुम्हाला तो एक चान्स आहे नवीन व्हरायटी. जागेचा खूप मोठा प्रश्न असतो. हे नऊवार ओके मध्ये अशी चांगली क्वालिटी मध्ये. छान. हे बघा मित्रांनो, नऊवारची साडी आहे. अतिशय नवीन डिझाईन आहे. खूप छान. तर नऊवारापासून साधारण रेंज कशी आहे? कुठून कुठून? 300 रुपयापासून 1200-1400 रुपयापर्यंत. अच्छा, 1500 रुपयापर्यंत. जशी घेतली तशी हो, त्यांच्याकडे जशी 300 पासून तर 1000-1500-2 पर्यंत आहे. तशी हो, थोडक्यात सर्व प्रकारचे सर्व त्यांच्याकडे प्रकारचे व्हरायटी मिळेल. ओके, त्याच नऊवार मध्ये बॉर्डर वाले पण नऊवार आमच्याकडे मिळतात. अच्छा, खूप बघितलं. अरे बापरे, हे तर नवीनच बघितलं. बॉर्डर म्हणजे पैठणी सारखं म्हणता त्याला. हो, खूप छान, खूप छान. हे बघा मित्रांनो, ही कुठली कंपनी आहे सर? ही हिंदुस्तान कंपनी आहे. ओके, म्हणजे ज्या ज्या ब्रँडेड कंपनी आहेत त्या सरांकडे सर्व अवेलेबल आहे. जास्त. खूप छान. त्यात काठपदर मध्ये पण आमच्याकडे मटेरियल मिळेल. अच्छा, ही नऊवार आहे का? हे नऊवार. ओके, अरे वा, फ्रेश डिझाईन आहे एकदम. हे बघा, काठ किती छान आहे बघा. अरे वा. याच्यात काय रेंज आहे सर काठपदर मध्ये? ही आता 900 रुपयावाली, बाकीच्या 1200-1400. अच्छा, जशी काठ कुठून हो. होतं साधारण? 400-500 पासून स्टार्ट होतं. अच्छा, हो. तर 400-500 पासून तर 1000, 1500, 2000 जसं असेल तसं Start सरांकडे होतं. व्हरायटी आहे. हो. खूप छान. हे कुठल्या प्रकारे सर? ही काय आहे? काठपदर. ओके, अरे वा. हे बघा मित्रांनो, फ्रेश डिझाईन आहे एकदम. खूपच छान. तिचं कुठली कंपनी आहे सर? ही पैठणी येते ती. पैठणी. ओके ओके ओके, खूप छान.
साधारण पैठणीमध्ये कशी रेंज आहे आपल्याकडे? पैठणी मध्ये 400 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत जशी असते. ओके ओके, खूप छान. म्हणजे आपल्याकडे नॉर्मल साड्या आहे, पैठणी आहे, पैठणी, काठपदर आहे. तर हे काय मटेरियल आहे याच्याबद्दल माहिती सांगायची आहे. हा बालोत्राचा परकर आहे. जो परकरची क्वालिटी एकच नंबर आहे. ती याच्यात एकही पीस रिटर्न येत नाही. अच्छा, कपडा सॉफ्ट आहे मित्रांनो. सॉफ्ट येतो. कॉटन आहे का? कॉटन. अरे वा, खूप छान. त्याची कशी रेंज असते आपल्याकडे? रेग्युलर 130 रुपये, जम्बो घेतलं तर 140-150 अशा रेंज मध्ये असतो. म्हणजे सर्व रेंज मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. खूप छान, खूप छान. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे साड्या आहेत, लेडीज साडी, लेडीज वेअर सगळं, मुलांचं आहे, सर्व आहे. खूप बढिया. स्पेस तुम्ही खूप छान बनवलेला आहे. त्या स्पेस मुळे कसं होतं, व्हरायटी दाखवायला तुम्हाला जागा मोकळी जाईल. तरी सर हे जो आहे आता तुमचा जो अनुभव आहे, जितकं व्यवस्थित जे दुकानदार आहे त्यांना तुम्ही माहिती द्यायची आहे की मालाची ठेवण व माल दाखवणे याच्यावरती खरेदी खूप डिपेंड झालेली आहे. बरोबर. त्याबद्दल तुम्ही जे इतक्या वर्ष जे ऍडजस्ट केली कमी जागेमध्ये, आणि आज रोजी जो काही बदल झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही जरा मनोगत व्यक्त करायचं आहे. पहिलं सिंगल मजल्यामुळे ना व्हरायटी दाखवायला ऍडजस्टमेंट जास्त कसरत लागायची आणि वेळ जास्त जायचा. आता डबल याच्या जागेमध्ये शूटिंग सेटिंग दाखवताना किंवा साडी दाखवताना कस्टमरला मोकळी व्हरायटी दिसते. त्याच्यामुळं कस्टमर पटकन रेडी होत, चॉईस होते. त्यामुळे वेळ जात नाही. बरोबर, असं. खूप छान. मित्रांनो, सरांनी कमी जागेत सुरुवात केलेली आहे व त्यांची चिकाटी, मेहनत व क्वालिटी बरोबर. क्वालिटी ठेवली तर कस्टमर 100% येणार. बरोबर. तर मी जे व्यापारी बांधव आहे सर्व क्षेत्रातील, हॉटेलवाले असो, कपडे व्यावसायिक असो, शूज वाले, जे काही असेल ते, त्यांनी क्वालिटी आणि क्वांटिटी आणि आपला शब्द रचना, बरोबर ना, जेवढी सॉफ्ट राहील, जेवढी तुम्ही सर्व्हिस द्याल, तितका आपला व्यवसाय हळूहळू वाढत जाईल. वेळ लागतो. वेळ म्हणजे एक प्रकारचे. सरांचे किती वर्ष गेले सर तुम्ही सांगा? माझे 13 वर्ष याच्यात गेले. एक तप 14 वर्षाचा तप असतो. 14 वर्षाचा. तेव्हा कुठे सरांना आता एक असा खंबीरपणे त्यांना कस्टमर वर्ग भेटलेला आहे व त्यांच्या पाठीमागे आम्ही सक्षम आधार फाउंडेशनचे हजारो, आता आमचा जो परिवार आहे तोही जॉईन झालेला आहे.